कृष्णारी मंडळी, तर कसं आहे माहिती आहे का, हा लॉंग कट जो ब्लाऊज आहे जो तुम्हाला थंबनेलला दिसेलच, लॉंग हाईट आणि साईडला कटवाला ब्लाऊज जो आहे ना, मला पहिल्यापासून शिवायचाच होता. या आधी क्लासमध्ये मी शिवला होता, पण तो प्रिन्सेस कट शिवल्यामुळे इतका तो असा मला असं म्हणावा असा फिटिंग त्याची बसली नाही. आणि खरं सांगायचं म्हणलं ना तर क्लासमध्ये छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना ते लोक कधीच सांगत नाहीत. म्हणजे आपण 1-2-4 महिने क्लासला गेले पाहिजेत असं त्यांची इच्छा असती, असं मला तरी वाटतं. तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला तर ना, हा जो ब्लाऊज आहे माझाच आहे. तर साईडला मी 1.5 इंच ठेवलेला आहे कटसाठी. आता कट म्हणजे जो आपण ड्रेसला जो कट असतो ना, सलवार कुर्त्याला जो कट असतो ना तो कट द्यायचा आहे. म्हणजे आपण देतो ना तसा खाली 1.5 इंच सोडलेला आहे. आणि फिटिंग आपली जी फिटिंग आहे, आता माझी 32 म्हणजे 32 कंबर आहे, तर 8 असं मी फिटिंग दिलेलं आहे. 8 चौक 32 असं. आणि याला डबल टिप मारून घ्यायची, साईडला कुठेही टिप मारायची नाही. त्यामुळं एकच टिपवर डबल टिप घेतली तरी चालेल. आता आपण ड्रेस शिवल्यावर कुर्ता जे शिवतात त्याला माहिती असेल, तिथंच टिप मारून घ्यायची. म्हणून अशी टिप मारून घ्यायची, त्याच्यावर आपली फिटिंग वगैरे व्यवस्थित करून घ्यायची. आणि फिटिंग झाल्याच्या नंतर मात्र असं करून आपण जसं नेहमी कुर्त्याला करतो तसं फोल्ड द्यायचा याला. आणि फोल्ड व्यवस्थित देऊन जो चाक म्हणतो किंवा आपण तो मराठीत काय म्हणतात मला माहीत नाही, पण आपण जो ड्रेसला कुर्त्याला जो चॉक बनवतो ना, तो चाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला. इतकं मला छान वाटलंय ना, हा ब्लाऊज भरपूर छान असा झालेला आहे. एकतर यासाठी ना कॉटनचं कापड हवं होतं, आणि हे परफेक्ट कापड, हे कापड कुणाचं आहे किंवा मी का शिवला हे ब्लाऊज तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच. छान असा याचा चाक बनवून घ्यायचा, व्यवस्थित पिना नाही लावलं तर चालतं. मी आवर्जून हा ब्लाऊज का शिवलेला आहे, कारण याचं कापड खूप छान आहे, कॉटन आहे, त्यामुळं चाक बनवायला अजिबात त्रास झालेला नाही आहे. व्यवस्थित छान असा चाक बसलेला आहे. आणि एक बाजूला एकीकडचा चाक बनवून झाला की दुसरीकडचा पण चाक बनवून घ्यायचा. आणि त्यानंतर मग मला मग ब्लाऊजला हुकलूप करायचे होते. हात शिलाई वगैरे मी पहिलीच करून घेतलेली आहे, फक्त याला ब्लाऊजला हुकलूप करायचं आहे. आता हुकलूपसाठी मी पहिलं तर मेजरमेंट घेते. आता 9 इंचाचं, कारण हे मोठा याची हाईट जास्त असल्यामुळं 9 इंचची हुकलूप पट्टी झालेली आहे. त्यामुळं मला 7 हुकं लावावी लागली. मी 1.5 इंचावर अशी हुक लावलेली आहेत. आता तुम्ही शक्यतो ब्लाऊजची हाईट कमी असली तर 5 वगैरे हुकं बसतात, पण ह्याला मी 7 हुकं लावलेले आहेत उंची वाढल्यामुळं. पण तुम्हाला याचा ब्लाऊज शिवायचा असेल ना तर नक्की शिवून बघा एकदा. हाईट कशी असतो, पण आपल्याला जे वाटतं ना ते ब्लाऊज शिवून बघायचे, म्हणजे आपल्याला काय येतं ह्याचा अनुभव आपल्याला येतो. आणि आपल्याला आपल्या आवडीच्या गोष्टी शिवल्या ना खूप भारी वाटतं. माझं तरी स्वतःचं असं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्याकडून तुम्हाला खरं तर बरेच सारे कमेंट्स आहेत मला की तुम्ही तो म्हणजे मी जो ब्लाऊज आहे, इवन शिवमसुद्धा मला म्हटलं की मम्मी माझ्या मैत्रिण्या म्हणजे त्याच्या कॉलेजमधल्या मैत्रिण्या किंवा त्यांच्या आई त्यांना पण माझ्याकडून असा ब्लाऊज शिवायचा आहे. जसा मी याआधी काळ्या कलरचा ब्लाऊज पिवळ्या कलरच्या साडीवर घातलेला होता ना, तो ब्लाऊज बऱ्याच जणांना माझ्याकडून शिवून हवा आहे. आणि मला यूट्यूबला त्याच्या बऱ्यापैकी कमेंट्स आहेत की तुम्ही तो ब्लाऊजची कटिंग दाखवा. पण मी उद्या नक्कीच प्रयत्न करीन त्याची कटिंग दाखवायचा. आता स्टिचिंग करायचं म्हटलं तर त्या टाईपचा ब्लाऊज माझ्याकडे आत्ता सध्याला नाही आहे. माझं असं होतं की मी काही मोठेपणा नाही करायला जात, पण मी एकदा म्हणजे इतकं साड्या वापरण्यात येत नाही. मी ड्रेस बऱ्यापैकी घालते, त्यामुळं 1-2दा तो ब्लाऊज घालण्यात येतो. आणि मग असे एवढे झँकी पँकी किंवा पाठीमागं डिझाईन बनवलेले, असे पुढं काही डिझाईन बनवलेले ब्लाऊज शक्यतो मी असं म्हणजे कोण माझ्या साड्यात घालायला मागत नाही. म्हणजे मोठी बहीण कधी आली, माझी आई आली तर नको बाय म्हणते तुझे असले ब्लाऊज आम्हाला नाही घालायचे. मग इथं घरी आल्यावर पण ते लोक ब्लाऊज माझा कधी घालत नाहीत. म्हणून मग मी आता बऱ्यापैकी आता आई बहीण आपल्या घरी आल्यावर आपल्याच साडी घालणार ना, मग ते असं होतं. मग त्यामुळे मला वाईट वाटतं की अरे मी डिझाईन शिवते तर ते त्या लोकांसाठी ते न आवडतं होते, म्हणून मी बंद केलेली आहे आता डिझाईन. राम मंडळी, तर मी इतकी खुश आहे ना की काय सांगू तुम्हाला, खरंच लय खुश आहे. म्हणजे आता शिवम नाहीये, तो म्हणतो असा व्हिडिओ नाही काढायचा, त्याला आवडत नाही. त्याचं कोण ऐकतंय. आणि यात काय आपलं अंग प्रदर्शन काहीच नाही ना, ब्लाऊजला थोडी फिटिंग करायची आहे. पण मला इतका आवडलाय ना हा ब्लाऊज की काय सांगू तुम्हाला ना. इंस्टाग्रामवर पण पाहिला होता, आणि या आधीपासून मला ना ह्या लांब म्हणजे ही जी लांब हाईट आहे ना आणि साईडला कटवाला जो ब्लाऊज असतो ना त्याची प्रचंड मला क्रेज होती. आणि या आधी ना मी शिवला होता ब्लाऊज असा, पण ज्यावेळेला मी
शिकत होते ना त्यावेळेला शिवला होता, त्यावेळेला प्रिन्सेस कट शिवला होता. त्या प्रिन्सेस कटमुळे काय व्हायचं माहितीये का, इथं फिटिंग होत नव्हता ब्लाऊज. आता हा जो ब्लाऊज आहे ना इथं फिटिंग झाला, वरती जरी हात गेला ना तरी हा ब्लाऊज वरती जात नाही, कारण याला 4 टक्स केलेला आहे आणि 4 टक्स करून फक्त पट्टी वाढवलेली आहे आणि 4 टक्समुळे इतका तो मस्त बसलेला आहे ना, दोन्ही साईडला एकदम मस्त बसलेला आहे. आणि मला तरी हा ब्लाऊज प्रचंड आवडलेला आहे. ब्लाऊजला बॅकला मी अशी डिझाईन बनवलेली आहे. कुठला ब्लाऊज जर असेल आणि तो ब्लाऊज जर साधा शिवला ना तर मला आवडतच नाही. प्रत्येक ब्लाऊजला काही ना काही डिझाईन पाहिजेलच. आणि खरं तर हा ब्लाऊज पीस जो होता ना तो माझ्या बहिणीच्या मैत्रिणीने तिला दिला होता. मग माझ्याकडे हा ब्लाऊज पीस माझ्या बहिणीने दिला होता की आईला याचा ब्लाऊज शिव. पण मला 100% खात्री होती की आई असलं झांकी बँकी शिवणार घालणार नाही. आता मी आज घातलाय म्हणजे ह्याच्यावर अशी प्रॉपरली छान सुंदर साडी, एखादी 200-400 रुपयापर्यंतची साडी आणेल मी कॉटनची आणि घालेल. तर याच्यावर कुठल्या कलरची साडी मॅचिंग होईल हे तुम्ही मला सांगा. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला हा ब्लाऊज आवडला का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तिसरं म्हणजे मला लय ब्लाऊज आवडलाय, कारण मी खूप सॅटिस्फाय झाले की मला हा ब्लाऊज खूप भारी शिवायला जमला. कारण तो ब्लाऊज अजिबात चांगला शिवला नव्हता. प्रिन्सेस कट असल्यामुळे तो वर हात केला की तो वर व्हायचा. आता तो परफेक्ट इथं फिट झालेला आहे आणि इथं फक्त साईडला कट झालेले आहेत. आता याची फिटिंग तर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली, पण याची कटिंग जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर शॉर्टमध्ये मी तुम्हाला याची कटिंग दाखवू शकते. म्हणजे आता नाही पण उद्या मी तुम्हाला ह्याची कटिंग पेपर कटिंग वर करून दाखवेल. खूप सुंदर हा ब्लाऊज बसतोय आणि खूप सुंदर दिसतोय. आता कोणाचं काय असो, कोणी काय म्हणून जाड लोकांना पातळ लोकांना कशालाही असू द्या, पण मला हा ब्लाऊज प्रचंड आवडलेला आहे. तुम्हाला जर असं शिवायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला असं ब्लाऊज शिवून देऊ शकते. आता ही आयडिया मला माझ्या शिवणीने दिली आहे की मम्मी तू एवढं छान छान काय काय शिवते, पर्स शिवते, बॅग शिवते, तर त्याच्यासाठी तू ऑर्डर घे किंवा असं कर. तो मला बोललेला आहे बऱ्यापैकी. तर तुम्हाला माझ्याकडून ब्लाऊज शिवायचा असेल तर साधा सिंपल ब्लाऊज अस्तरचा 4 टक्स कटोरी मी एवढा इंटरेस्टने शिवत नाही, पण 4 टक्स आणि प्रिन्सेस कट मी 250 रुपयामध्ये शिवून देऊ शकते. ते पण आता माझ्या शिवमने मला सांगितलंय म्हणून मी 250 रुपयामध्ये शिवून देऊ शकते. आता तुम्ही लांब असाल राहायला तर तुम्ही तुमचे ब्लाऊज पीस माझ्याकडे पाठवू शकता शिवायला आणि मी तुम्हाला ते कुरिअरने पाठवेल. पण कमीत कमी दोन तरी ब्लाऊज असावेत, म्हणजे जेणेकरून 2 ब्लाऊजचे मला 500 रुपये मिळतील आणि मी 50 रुपये खर्च करून तुम्हाला ते कुरिअरने पाठवेल आणि तुम्हीही कुरिअरने मला पाठवून. आता ब्लाऊजची फिटिंग वगैरे ती तर मी व्यवस्थित करून देणारच, ब्लाऊजही छान शिवणार, तो काही विषयच नाहीये. पण या ब्लाऊजवरून तुम्हाला वाटत असेल आणि माझे ब्लाऊज तुम्ही खरंच खूप पसंत करता, त्यामुळं मी आज शिवमचं ऐकून हे ठरवलेलं आहे. तर तुम्हाला माझ्याकडून ब्लाऊज शिवायचा असेल तर माझा नंबर मी तुम्हाला आत्ता देते, ह्याच्यावरती देऊ शकते नंबर, असं काही प्रॉब्लेम नाही. आता ट्रू कॉलर घेतलंय शिवमनी माझ्या मोबाईलमध्ये, त्यामुळं आणि असंही आपल्याला कधी कोणी वाईट कमेंट केली नाही आणि वाईट आपल्याला कोण काही बोललं नाही कधी, त्यामुळे आपल्याला फोन नंबर देण्याची काहीच भीती नाहीये. आणि आपलं काय ते म्हणतात ना, बँकेचे लुपडे असल्यावर लोक नंबर करतात. अजून कुठल्याही बँकेचं आपलं काही कुणाशीच कुठलंच काहीच नाही, आपलं वाकडं नाही लपडं नाही, त्यामुळे मी तुम्हाला नंबर देऊ शकते आणि मी तुम्हाला नंबर देते. तुम्हाला ब्लाऊज शिवायचे असेल तर कमीत कमी 2 ब्लाऊज माझ्याकडे शिवायला द्या, मी तुम्हाला ते कुरिअरने पाठवते आणि 250 रुपये शिलाई. बाकी अजून काय, तुम्हाला हा ब्लाऊज आवडला असेल तर मला कमेंट नक्की करा. मला तर प्रचंड आवडलेला आहे. आणि चला तर फिटिंग केली असती ना अजून, म्हणजे स्लीव्हला फिटिंग केली असती अजून सुंदर वाटला असता. आता हा जो आहे बोटनेक टाईपचा आहे ब्लाऊज, त्यामुळे याला वेगळंच छान लुक आलेला आहे. अजिबात वर उचलत नाही बघा, हात इतकं छान ना. आता हा ब्लाऊज कुणाचा आहे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा की हा ब्लाऊज कोण अशा टाईपचं ब्लाऊज घालतं. चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. राम राम मंडळी, जय संताजी.